घर वगैरे काही बांधलंय का नाही तुम्ही म्हणे का आणखी त्या कैलासामध्ये त्या अरण्यात त्या जंगलात कुठं स्मशानात तिथेच राहता असा उपहास करायला लागला, टोचून बोलायला लागल्या आपल्या भाषेमध्ये. सती मातेला आश्चर्य वाटायला लागलं, प्रेमात बोलणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या माझ्या बहिणी माझा का उपहास करत असतील. कुणी हसत होतं त्या ठिकाणी, पाहून न पाहिल्यासारखं करत होतं, सगळीच मला तिथे अपमानित करत होते. आणि मग सती मातेला वाईट वाटलं, जाऊ द्या म्हणे हे बाकीचे कसं का असेल पण आपल्या वडिलांनी तरी आपल्याला मान द्यावा, आपल्या वडिलांनी तरी आपल्याला त्या ठिकाणी बोलावं म्हणून पिताजी म्हणून हाक मारला. परंतु आवाज कानावर गेला, दक्षाने पाहून न पाहिल्यासारखं केलं. दक्ष जेत ना ते बोलायला तयार नव्हते. मग मात्र सती मातेला आश्चर्य वाटलं, माझे नाथ एवढं समजावून सांगत होते, मी त्यांना सोडून एकटी शिवगणासहित आले, याचा अर्थ आहे इथे केवळ आणि केवळ माझ्या नवऱ्याचा अपमान करण्याकरिता याने हा यज्ञ ठेवलेला आहे. पण त्या माहेरामध्ये मी स्वतःचा अपमान सहन करू शकते, पण माझ्या पतीचा अपमान मला सहन होणार नाही. तिने सगळ्यांना आसन बघितले, सगळ्याला तिथे मान सन्मान होता, पण भगवान शंकरला कुठे ठिकाणही नव्हतं आणि भोले बाबाला कुठे जागाही नव्हती महाराज. मग मात्र सतीला वाईट वाटलं, आता हे शरीर घेऊन हे शिवनिंदेने विटाळलेलं शरीर आहे, आता हे शरीर मी माझ्या भोले बाबाला दाखवण्यात समर्थ नाहीये. आणि मग म्हणायला लागले, माझ्या नवऱ्याचं काय चुकलं ते तरी सांगा, पण ते बोलायलाच तयार नव्हते महाराज. आणि मग सती माता आसनस्थ झाली आणि आपले शरीर जे आहे तिने त्या ठिकाणी योगिनी होती शरीर सोडलं. आणि जेव्हा महाराज ते शरीर सुटलं तेव्हा सगळीकडे हाहाकार झाला. त्या शिवगणांना कळालं आणि ते शिवगण जे आहे त्या सगळ्याच्या सगळ्या देवतासह ऋषी मुनीसह युद्ध करायला लागले. आणि त्या युद्धामध्ये शिवगण परास्त झाले आणि केविलवानाच्या वेळेला घेऊन कैलासाच्या दिशेने निघाले. तोपर्यंत देवर्षी नारदजी तिथे पोहोचतात आणि कैलासामध्ये विचारायला लागले, हे भोले बाबा म्हणे की सती माता दिसत नाही, कुठे आहे? ते म्हणे माहेरला गेली आहे. गेली आहे नाही गेली होती म्हणा. खूप अपमान झाला त्याचा. सगळेजण हसत होते आणि आपला एकटी स्त्री जी आहे सगळीकडे पाहत होती, पण तिला कोणी मान सन्मान केला नाहीये आणि तिने आपलं शरीर त्यागलंय. हे जेव्हा वाक्य ऐकलं नारदजीच्या मुखातलं, प्रळयकालीन देवता असणारे भोले बाबा तांडव नृत्य करतात आणि एक जटा त्या ठिकाणी उघडतात आणि एका शिळीवरती आढळल्याच्या नंतर त्याच्यात एक महाभयंकर शिव अवतार त्या ठिकाणी प्रकट झाला. महाराज बोलिये सगळे शिवगण भगवान भोले बाबा आदी भगवान शंकराचा अवतार वीरभद्र सांगितलेला आहे. आणि त्या वीरभद्राला सांगितलं, जा आणि तो जो काही यज्ञ चालला त्या यज्ञाचा विध्वंस करून टाक. तिथे सगळ्याचे अवयव खंडित झाले पाहिजे. आणि त्या प्रजापती दक्ष त्यालाही त्या ठिकाणी शिक्षा त्याचा शिरच्छेद कर म्हणून जेव्हा महाराज आदेश दिला, आता तर सगळ्याच शिवगणाला महाराज एवढी ताकद आहे, आता मालक आपल्यासोबत प्रलय काळातली देवता आहे महाराज भगवान भोले बाबा पुढे आता कोणाचं चालू शकत नाही. आणि सगळ्या त्या शिवगणासह जेव्हा ते निघाले महाराज उत्तर दिशेकडे दक्षिण दिशेकडे, त्यावेळेस पृथ्वी जी आहे असे कंपमान व्हायला लागले. पृथ्वी जी आहे सगळेच्या सगळे अपशकुन व्हायला लागले. आणि सगळे त्या कैलासातून जेव्हा इथे आले ते सगळ्याचा सगळा मंडप महाराज उकडायला लागले. स्वयंपाक तयार केलेला तो सावडायला लागले. आणि ती जी काही आहुती यज्ञकुंड होती त्या यज्ञकुंडातली ज्वाला अग्नी जी आहे ती विझवायला लागली. कोणी प्रभू ऋषीला धरलं, कोणी जे आहे त्या ठिकाणी देवतांना धरले, कोणाचे हात, कोणाचे पाय, कोणाचे दात, अशा प्रकारे सगळीच्या सगळी महाराज जखमी अवस्था. आणि हे जे प्रजापती दक्ष हा मुख्य यजमान होता त्या यजमानाला धरलं महाराज या वीरभद्राने. आणि एखाद्या पशुची जशी बली द्यावी तद्वत त्या ठिकाणी बली दिली. आणि मग मात्र यजमानच गेला, बाकीचे मग मात्र सैरा वैरा पाळायला लागले महाराज. आता आपलं काही खरं नाही. तेवढ्यामध्ये इकडे जे आहेत ना त्या धड पडलेलं होतं त्या मुलग्याची आहुती दिली त्या. आणि सगळ्या देवता निराश होऊन गेले ब्रह्मदेवाकडे. आणि ब्रह्मदेवाकडे जाऊन आपली सगळीच्या सगळी समस्या सांगितली. विष्णूकडे गेले, विष्णूला सांगितलं. ते म्हणे ज्या यज्ञामध्ये आम्हीच गेलो नाही अशा यज्ञात तुम्ही तर कशाला गेला.
याच्याकरिता मग महाराज हे सगळेचे सगळे जातात आणि भोले बाबा क्षणेदुष्टाहा क्षणामध्ये रौद्र रूपही धारण करतात आणि क्षणामध्ये प्रसन्न होतात. भगवान भोले बाबाचं एक नाव आहे आशुतोष. संस्कृत मध्ये आशु शब्दाचा अर्थ आहे लवकर आणि तोष म्हणजे प्रसन्न होणे. लवकरात लवकर प्रसन्न होतात म्हणून त्यांचं नाव आशुतोष असं पडलेलं आहे. आणि या सगळ्या देवता विष्णू परमात्म्यासह कैलासामध्ये जातात आणि तिथे जे आहे सगळेजण भजन करायला लागले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर नमः शिवाय. नमः शिवाय, गंगाधरा शिव गंगाधरा, हर हर बोले नमः शिवाय. शिव गंगाधरा, हर हर बोले नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा, हर हर बोले नमः शिवाय.
सोमवार आहे आणि भगवान भोले बाबाचं जो नाव घेईल ना महाराज, त्याला काळाची बाधा कधीच होणार नाही. म्हणून काळ जवळ येऊ नये असं जर वाटत असेल तर कमीत कमी म्हणण्याची तरी ऍक्टिंग करत जा. जरी नाही म्हणता आलं तरी म्हणण्याचे तरी तर दुसऱ्याला तरी वाटतं ना मग म्हणायला लागेल असं वाटतं. गदाधर भट्ट नावाचे कथाकार होते आणि कथेमध्ये आलेले सगळे भाविक एवढे रंगून जायचे. ते भगवंताच्या कथा सांगायचे अशा वेगवेगळ्या. कधी विरहाचा प्रसंग असला की डोळ्यातून पाणी यायचं सगळ्यांच्या. असं पाणी यायचं महाराज, सगळे रडायला. वक्त्याचं कौशल्य असते का? एक माणूस होता त्याच्या डोळ्यातून पाणीच येत नव्हतं. कठोर काळाचा असेल बघा, तो इकडे तिकडे बघायचं, सगळी पब्लिक रडायला लागली आहे, आपल्याला रडता येत नाही. दुसऱ्या दिवशी येत असताना महाराज त्यांनी काय केलं माहिती आहे? झेंडूबामने त्या काळामध्ये मिरची पावडर असते, मिरची पावडरची पुडी घेऊन आला. म्हणजे आता सगळ्यासोबत आपल्याला रडावं लागेल तर आपल्याला नाव वाटेल. त्यांनी जे आहे ते सगळा तो विरहाचा प्रसंग चालू आणि त्या प्रसंगामध्ये सगळे जेव्हा कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, जे भाविक आहेत ना त्यांच्या आपोआप डोळ्यातून पाणी यायला लागलं. त्याच्या डोळ्यातून पाणी येत नाही म्हणून त्याने ते अशा चुटकी बरं जे आहे ते असं केलं त्याने थोडंसं. आणि जे डोळ्यातनं धार लागली महाराज, आता त्या बाजूच्याला वाटायला लागलं 3 दिवस त्याच्या डोळ्यातून एकही आश्रू आला नाही. एवढी धार कस काय डोळ्यातनं लागली महाराज. तेव्हा महाराज त्या बाजूच्या व्यक्तीला कळालं याने सोबत काहीतरी आणलं. त्याच्याशिवाय याच्या डोळ्यात पाणी येणार. ते बघितलं तरी ती पुडी बघितली छोटीशी मिरचीची. कथा झाल्या झाल्या धरलं त्याला महाराजाकडे घेऊन गेला. महाराज तुम्ही कथा सांगता आम्हाला सगळ्याला, तो त्या ठिकाणी गवळणीचा विरह वगैरे वगैरे हे सगळं वृंदावनातलं त्यावेळेस तुम्ही ते प्रसंग सांगता, आपोआप डोळ्यातनं पाणी येतं. आणि म्हणजे आज तुम्ही जो प्रसंग सांगितला त्या प्रसंगामध्ये आम्हाला सगळ्याला डोळ्याला पाणी आलं, परंतु हा काय करतोय म्हणे बघा, हा मिरची पावडर घेऊन आलाय डोळ्यामध्ये, मिरची कारण हा रडायला लागला, डुप्लिकेट रडायला लागला. त्याने सांगितलं, गदाधर भट्टाने फार सुंदर उत्तर दिलंय. अरे म्हणे भगवंताची कथा ऐकून ज्याच्या डोळ्याला पाणी येत नसेल ते डोळे मिरचू घालण्याच्याच लायकीचे आहेत. सगळ्याच्या डोळ्याला पाणी आलं याच्या नाही आले ना, हा काय संदेश देतोय? एवढं ऐकून देखील जर याच्या डोळ्याला पाणी येत नाही याचा अर्थ हे डोळे मिरचीच घालण्याच्या लायकीचे आहेत. हा भाव आहे त्यातला त्या कथेचा. भगवत कथा जी आहे ना ती सामान्य नव्हे महाराज, पुढे विरहाचे प्रसंग सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी येणार आहेत. म्हणून आपण भगवंताचं भजन जेव्हा आम्ही म्हणतो ना तेव्हा सर्वांनी म्हणायचं महाराज. भगवान भोले बाबाकडे सगळ्या देवता गेल्या आणि भजन केलं. जे आता तुम्ही ते भजन केलं, समाधीतनं बाहेर आले आणि बघितलं सगळ्या देवता, कोणाचे हात तुटले, कोणाचे दात पडलेले आहेत, कोणाचं डोकं फुटलेलं आहे. अशा प्रकारे महाराज भोले बाबा त्या ठिकाणी विष्णू परमात्म्याला विचारतात आणि त्यांनी सांगितलं म्हणजे भोले बाबा ज्या आपण यज्ञामध्ये गेलो त्या यज्ञामध्ये मुद्दाम गेले म्हणजे सगळेच, त्याच्यामुळे यांची ही अवस्था झाली. म्हणजे यांच्याकडनं चूक झाली, आता तुम्ही यांना माफ करा. भोले बाबाने आशीर्वाद दिला. भृगु ऋषीची दाढी उपडली होती महाराज. भृगु मणिमान नावाच्या शिवगणाने, शिवगणाचं नाव होतं मणिमान. भृगूची दाढी उपडली होती. भृगूंना पांढुशुभ्र चांगली दाढी होती. असे त्यांनी दाढीच का उपडली? कारण जेव्हा शिवनिंदा करत होता ना दक्ष, त्यावेळेस त्याचं दाढीवर हात फिरवत इशारा करायचे ना. म्हणले असे इशारे चालू होते. दाढी खूप आवडते ना, थांबले दाढीच काढली त्याची मणिमान. उषा नावाच्या ज्या देवता होत्या ना त्यांना त्या ठिकाणी मला चंद्रेशनं पकडलेलं होतं, तर त्यांचे दात पाडले होते.
म्हणजे का शिवनिंदा होत होती ना तेव्हाच मला ते हळू दात काढायचे, हसायचे तर. आणि शिवनिंदा काही काही माणसं ना भांडण शांत होऊच देत नाही, इशारे करतात आणि आणखी भांडण झालं पाहिजे असं महाराज वागतात. तसंच आहे, जे जे दुसऱ्याला पाप करण्यामध्ये प्रवृत्त करतात त्यालाही शिक्षा मिळत असते, याच्यातला तो भाव आहे. हे हसत होते शिवनिंदा होत असताना, म्हणून त्यांचे दात पडले. आणि हा जो प्रजापती आहे त्याची क्रमणिकेची चाहुती दिली आणि भगवान भोले बाबा सह हे सगळीच्या सगळी, कारण कोणतेही सत्कर्म अर्ध्यात सोडू नये, त्याची पूर्णाहुती झाली पाहिजे. आता हा यज्ञ जो आहे त्याचा विध्वंस झालाय, अर्ध्यात जिथल्या तिथं त्याचं नुसतं धड पडलेलं आहे, तिथं काहीच नाहीये. म्हणजे सगळे जर तिथे गेले आणि भगवान भोले बाबांनी सांगितलं एखाद्या पशुचं जे आहे ते मुलगा आनंद याला त्या ठिकाणी लावा, काही काळापुरतं हा यज्ञ पूर्णाहुती होईपर्यंत म्हणजे त्याच्यामध्ये चैतन्य येईल असा त्या ठिकाणी आशीर्वाद दिला. आणि एका पशुचं म्हणजे जे असताना महाराज बोकड असतं त्याचं मुडकं आणून बसवलं. बसल्याच्या नंतर जेव्हा त्याच्या चैतन्य आलं आणि तदनंतर ते भोले बाबाचा झालेला अपराध भगवान शंकर तिथं आहे, ते करुणानिधी आहेत म्हणून ते जे दक्ष आहेत ना त्यांचा अहंकार निस्तनाभूत झाला आणि त्यांनी फार सुंदर अशी भगवान भोले बाबाची स्तुती केली आणि माफी मागितली. माझ्याकडून चूक झाली. पण ते बोलत असताना त्या पशुचा जो काही संस्कार होता त्या ओरडण्याचा येत होता त्याच्यात नावाचा. मग मात्र भगवान शंकर हसायला लागले. एक वेळ अशी होती म्हणजे भर सभेमध्ये महाराज एवढे स्पष्ट बोलत होते, एवढे स्पीड न बोलायचे आणि त्या पशुचा संस्कार आल्यामुळे महाराज त्या पशुसारखाच आवाज मध्ये यायला लागला. होते ना म्हणतात एखाद्या ठिकाणी होतं थोडस इकडे तिकडे थोडस शब्द जरी गेला तर सभ्य लोकांना त्याचं आश्चर्य वाटतं. एखादा थोडासा आहे नीट व्यवस्थित बोलता येत नाही, मग महाराज कधी तो त्या ठिकाणी वेगळा शब्द उच्चारले की माणसाला हसू येत. थोडस काय झालं, एका श्रीमंत घराण्याचा मुलगा होता. आता श्रीमंती आहे पण निसर्गाने जर त्याला तोत्र जन्माला घातला असं तर काय करू शकते, ते तरी काय करू शकतं. डॉक्टर लोक तरी काय करणार आहे, कोणीतरी काय करणार आहे. आता त्याचं बोलणं जे आहे ते भयंकर होतं. बापाने सांगितलं बघ तुला मुलगी बघायला जायचे आणि तिथे गेलं ना बोलायचं नाही असं सांगितलं, व्यवस्थित समजावून सांगितलं सगळं. आणि मग जेव्हा सगळेच्या सगळे पाहुणे आले सगळे जेव्हा मुलगी पाहण्याकरता तेही पुढचंही मोठं श्रीमंत घराणं होतं. आणि मग तिथे गेल्याच्या नंतर त्या बैठकीमध्ये सोफा सेटवर पुढे टिपाय वगैरे आहे त्याच्यावरती महाराज सगळे न्यूजपेपर ठेवलेले होते. आता बहुतांश हा जो मुलगा आहे ना महाराज त्याला अजिबात वाचता येत नव्हतं असा होता. कारण संपत्ती एवढी होती, शिकायची काय गरज आहे म्हणायचा, बापाने एवढं कमावून ठेवलं काय करायची गरज आहे असं विचार. त्याच्यामुळे त्याला नीट वाचता येत नव्हतं. बापाने सांगितलं होतं फक्त बोलायचं नाही, गप्प बसायचं. बसलेलं ना तिथं गप्प बसावा, त्याने इंग्लिश पेपर उचलला. शायनिंग आल्याकरता इंग्लिश पेपर उचलला. पण ज्याने आयुष्यात कधी इंग्लिशच वाचली नव्हती, बघितलीच नव्हती जुना काळ आणि त्यावेळेस काही चित्र वगैरे असं की त्याच्यावरती नसायचे जास्त फोटो वगैरे, आणि त्यामुळे त्याने तो पेपर धरला पुढे पण उलटा धरला. जसं धरायला पाहिजे व्यवस्थित वाचायला पाहिजे तसं नाही, धरला उलटा. तुम्हालाही बघा महाराज आज ही तेलुगू भाषा कन्नड भाषा हे तर बघितलं एक तरी वर्ण मला आपल्याला ओळखी येत नाही, तसं त्यांनी उलटा धरला. आता त्या बापाला वाटलं पेपर धरले तो उलटा धरले कोणी, बाहेरचे गावातील लोक बसलेले ते काहीतरी बोले त्याला कोणीतरी म्हणेल काहीतरी सांगेल म्हणून ते पायाला पाय असं दाबायला लागलं, पेपर खाली ठेव इशारा करायला लागला दाबा असं ते पेपर महाराज त्यांनी खाली ठेवला. आणि मग ती जी मुलगी जी आहे ते ट्रे मध्ये काय ते असतं ते चहाचा कप वगैरे ती घेऊन आली होती. ते आल्याच्या नंतर ती कप जी आहे ती स्टीलची होती, गॅस नव्हती मातीची. आणि जेव्हा त्या मुलाने महाराज तो कप उचलला आणि एक चहाचा घोट घेतला जिभेला ओठाला भयंकर चटका बसला आणि म्हणायला लागला चहा गरम आहे. आतून चाललं चहा गरम आहे, चहा गरम आहे. सगळे गावातले सगळे सोयरे म्हटले बापानं डोक्याला बोलला एवढं सांगून ते केलं. मग ती मुलगी म्हणली मग फुटून पेटा
मुलगी म्हणायला लागली पुतूर काय का हाय म्हटला तू तोतलीस का ती म्हणली हा मी तोतलीच आहे बरोबर आहे म्हटली जोड चांगली लागली आता दोघांची संसार असा आहे खरं तर हे मुलाकडले तिकडे फसवण्याकरता गेले होते त्यांना वाटत होतं की आपण यांना फसवत आहोत आणि यांना वाटत होतं आपण त्यांना फसवतो याला माऊलीने म्हटले लटिका व्यवहार सर्व हा संसार एकमेकांना फसवण्यामध्येच संसारातली माणसं जे आहेत ना ते गुंतून गेलेले आहेत महाराज हा त्याला फसवायला जातो त्याचं नुकसान होतं तो त्याला असा संसार आहे महाराज म्हणून इथे आल्याच्या नंतर माऊलीने म्हटलेलं आहे की आपण जे आहे जे पेरतो ते जर उगवत असेल दुसऱ्याला कधी फसवू नका आपलीच फसवणूक होते त्याच्यामध्ये महाराज हे का सांगितलं तुम्हाला कारण ती वाचा जी आहे ना ती भगवंतानी द्यावी लागते तर तुम्हाला स्पष्ट बोलता येईल चांगलं बोलता येईल एखाद्याला जर दिलीच नाही तो तरी काय करू शकेल महाराज मला फक्त एवढंच म्हणायचं जसं तुम्ही हसलात तसं महाराज तो जो काही दक्षाचं जे बोलणं होतं ना ते त्या पद्धतीने त्या पशुचा संस्कार यायला लागला म्हणून भगवान शंकराच्या भोलेबाबाच्या मंदिरात गेले ना बम बम करतात असं ते हॉटेलला लावून ते जास्त करतात पशुचा संस्कार करून भगवान शंकर प्रसन्न होतात म्हणून त्या पद्धतीने ते केले जातात म्हणून दक्षाला माफ केलं आणि मग तो राहिलेला यज्ञ पूर्ण केला पूर्णाहुती त्या ठिकाणी झाली आणि तदनंतर ते शरीर काही राहिले नव्हतं ते शरीर पुन्हा सुटलं त्यांचं लगेच ते आणि मग ही जी आहे सती माता ती हिमालयाच्या पोटी तिने पुनर्जन्म घेतला आणि त्या हिमालयाच्या घरीच इकडे जे आहे त्या हिमालयामध्ये भगवान शंकराचा विवाह पुन्हा पार्वती मातेसोबत झाला आणि पार्वती मातेला कार्तिक स्वामी त्याच्यानंतर गणपती म्हणजे गणेश भगवान हे जे आहे त्यांचा वंश विस्तार किंवा हे जे आहे ते पुढचे अपरे त्यांचे सांगितलेले आहेत आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल याला कदाचित तुम्ही ऐकलेले असेल भगवान शंकराचा एकमेव परिवार असा आहे की त्या परिवारामध्ये जन्मजात एकमेकांचे कट्टर वैरी त्यांचे वाहन आहेत सापाचं आणि उंदराचं अजिबात जमत आता उंदीर कोणाचं वाहन आहे आणि भोले बाबाच्या गळ्यात नागेंद्र हाराय नागाचाच हार केला एकमेकांचे जन्मजात शत्रू तरी सुद्धा ज्या परिवारामध्ये अजिबात भांडण नाही महाराज या वाहनाचं देखील भांडण नाहीये सापाचं आणि उंदराचं वैर जिथे विसरले ते एवढं प्रेम त्या परिवारामध्ये आहे भोले बाबाचं वाहन आहे नंदीश्वर आता बैलाचं आणि सिंहाचं कधी जमलंय का भवानीचं जगदंबेचं जे वाहन आहे ते सिंह आहे सिंह आणि बैल एका घरात एका कैलासात मध्ये राहतात तो परिवार म्हणजे भगवान भोले बाबाचा आहे आता ऐका कार्तिक स्वामीचं वाहन आहे मोर आणि मोराचं आणि सर्पाचं देखील जमत नाही तरी सुद्धा ते एकत्र राहतात आणि भोले बाबाचा परिवार म्हणजे सामान्य नाही हे जसं त्याचे वाहन मी तुम्हाला सांगितले स्वयं महेश श्वशुरो नगेश सासरी कोण येतं हिमाचल प्रदेश काश्मीर जेवढा काही हिमप्रांत आहे पर्वतीय भाग आहे ते पर्वतराज म्हणजे त्या काळातले ते तिथले मुख्यमंत्री होते सासराचा मुख्यमंत्री असेल महाराज कोणत्या गोष्टीची कमतरता असेल का नाहीये सासरा नुसता आमदार असला तर जावई किती मोठा होईल आणि इथे मुख्यमंत्री महाराज पर्वतराज त्यांचं नाव आहे नगेश स्वयं महेश स्वतः महादेव आहे सासऱ्यात श्वशुर म्हणजे नगेश आहे सखा धनेश कुबेर त्याचा मित्र आहे असे भगवान शंकर येतात कोणत्या गोष्टीची कमतरता नाहीये ही जी लंका आहे ना लंका ते असं वाटलं पार्वती मातेला किती दिवस फिरायचं म्हणे आता हे असं घर बीर बांधता पाहिजे मग घरात तुम्ही किती बोले बाबा पत्नीचा आग्रह असल्यामुळे महाराज त्यांनी ती लंका तयार केली पुण्याची लंका एवढी तर समुद्रात तयार केली आता घरामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर आपण काय करतो वास्तुशांती करतो पूजा त्या ठिकाणी आपण करतो तसं भोले बाबाला वास्तुशांती करून गृह प्रवेश करायचा आहे भोले बाबाने विचार केला आता आपण कोणाला बोलवू म्हणजे आपला जवळचा जे आहे ना भक्त आपला माझी भक्ती करतो म्हणे
4 वेद 6 शास्त्र मुखोद्गत असणारा आपलाच भक्त आहे रावण. जटाटवी गलज्जल प्रवाह पावी तस्कले. स्तुती करायचा बर का. शिवेती मंत्र मुच्चरण कदा सुखी भवाम्यहम. हे भोले बाबा, एवढी भक्ती होती रावणाची. रावण म्हणायचा एकांत असावा, निर्जन त्या ठिकाणी झरे वाहणारे असावे आणि तिथे शिव उपासना करत करत माझं शिर जरी कलम करून तुमच्या पुढे अर्पण केलो तरी देखील माझं समाधान व्हायचं नाही. एवढं प्रेम रावणाचं भोले बाबावरती होतं. एवढी भक्ती रावण करायचा. म्हणजे हे जे तांडव स्तोत्र आहे ना, हे तांडव स्तोत्र रावणाचं आहे. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले उल्लंघन जगदगुरु मालिका टमण 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 नादवर्धन जकार चंड तांडव तनोत्वा शिव शिव जटार भुजंग पिंगल स्फुरतपणा मोठ्या ते. आणि अशा त्या श्लोकाची निर्मिती रावण करायचं नाही. एवढी रावण एवढा विद्वान होता. रावणाला वास्तुशांती करता ज्योतिष शास्त्र सगळं रावणाला येत होतं. रावण काही सामान्य नव्हता. वायलिन ना वायलिन, त्या वायलिनचं संशोधन त्यांनी केले. संगीत रावणाकडे होतं, संगीत शास्त्र होतं. रावणाकडे या जगामध्ये कोणती गोष्टीची कमतरता असं नव्हतं. पोटात अमृत होतं रावणाच्या. एखादा विषयाचा किती उपभोग जरी घेतला तर थकवा येत नव्हता. नैसर्गिक ताकद होती त्याच्यामध्ये, ती अमृताची ताकद होती त्याच्यामध्ये. काही माणसं विद्वान असतात पण श्रीमंत राहत नाही. काही माणसं श्रीमंत असतात पण विद्वान नसतात. काही माणसं श्रीमंत आहेत, विद्वान आहेत, पण चांगलीच पत्नी मिळेल हे सांगता येत नाही. हिरो जेवढे आहेत सध्या, संपत्ती आहे, सौंदर्य आहे, तरी देखील 6 महिन्यामध्ये दिवस. सुंदर आहे, संपत्ती आहे, तरी देखील पत्नी चांगली मिळेल सांगता येत नाहीये त्याचं. पण रावणाचे एक असं चरित्र आहे, त्याला महान पतिव्रता मंदोदरी सारखी महाराज पत्नी होती. त्या काळातली मिसळ मंद उदरी ती मंदोदरी असा शब्द आहे. हे का सांगतो तुम्हाला? रावण जो आहे तो श्रीमंत आहे, विद्वान आहे, सगळ्या गोष्टी त्या रावणाच्या जीवनामध्ये. आणि म्हणून भगवान भोले बाबाचा भक्त असल्यामुळे वास्तुशांतीची ती शांती करण्याकरता बोलतो. रावणाने विधिवत पूजा केली आणि जेव्हा पूजा संपन्न झाली, घरामध्ये आता पार्वती माता प्रवेश करणार, भोले बाबा प्रवेश करणार, तेवढ्यामध्ये अडवलं रावणाने. म्हणजे दक्षिणा विधी झाली, दक्षिणा द्या. भोले बाबाने त्यांनी दक्षिणा आता भोले बाबा काही कपडे घालतात का, खिशे आहेत त्यांच्याकडे, खिशातले काढून द्यायला. आता काय द्यायचं म्हणजे तुला काय पाहिजे सांग, काय दक्षिणा पाहिजे? काही नाही म्हणे, हे सगळीच लंका मला देऊन टाका, एवढी दक्षिणा पाहिजे. भोले बाबा म्हणे तथा असतो. म्हणजे ही लंका भक्ताला राहू दे म्हणले तुला. पार्वती माता म्हणे सर म्हणे आपापलं कैलासामध्ये आपल्या भक्ताला नाराज करायचं असतं का म्हणे, देऊन टाकली लंका. म्हणजे भगवान शंकर देण्याच्या बाबतीमध्ये बघा किती उदार आहेत. आणि म्हणून असे भोले बाबा आहेत की त्या भोले बाबाचे शिष्य म्हणजे हे रावण होता. आणि त्या काळातले नगेश, स्वयं महेश, शशुरो त्या ठिकाणी महाराज नगेश, सखा धनेश, तनयो गणेश. सखा कुबेर आहे आणि तदनंतर पुन्हा त्यांची जी चिरंजीव आहेत गणपती बाप्पा, गणपती बाप्पांच्या 2 पत्नी आहेत, रिद्धी आणि सिद्धी. तुम्हाला माहिती आहे, कोणाला माहिती नाही? रिद्धी शब्दाचा अर्थ जर तुमच्याकडे 100 रुपये असतील ना तर उद्या 200 रुपये होतात. कसे होतात, कोण्या मार्गाने होतात हे सांगता येत नाही. ही दैवी शक्ती त्याला प्राप्त झाली आहे. त्याला रिद्धी प्रसन्न झाली ना, त्या 200 रुपयाचे परवा दिवशी 400 रुपये होतात. म्हणजे तुमच्या जीवनातली वृद्धी, रिद्धी जी आहे ना, रितवर्तनी नावाचा धातू आहे, त्याच्यापासूनच वर्धमान शब्द तयार झालेला आहे, त्याच्यापासूनच त्या ठिकाणी अनेक शब्द तयार झाले. तर वाढतच जाणं त्याला रिद्धी असं म्हणतात. आणि सिद्धी, एखाद्या गोष्टीची तुम्ही थोडीही मनामध्ये थोडी संकल्पना केली की लगेच सिद्ध होणं, लगेच तुम्हाला भेटणं, त्याला सिद्धी असं म्हणतात. कल्पना करा, दुपारची वेळ आहे, बसलात आणि जेवायला त्या ठिकाणी व्यवस्थित टेस्ट नाही, काही नाहीये, आणि मग महाराज मॅडम बाहेर गेलेले, सर जेवायला बसलेत आणि तेवढ्यामध्ये सरांना चांगलं गुलाबजामुन खाण्याची इच्छा झाली आणि शेजारच्यानीच मग महाराज म्हणावं की हे गुलाबजामुन कसे झाले बघा बरं. नाही का?
सिद्धीच म्हणायची ना. आता जेवायला बसताना गुलाबजामुन खाण्याची इच्छा झाली आणि लगेच सिद्धी मला सिद्धही झाला तो पदार्थ खाण्याकरता मिळाला. असंच असतं म्हणा. स्वयंपाकामध्ये देखील काय असतं माहितीये, एक नवरा आणि नवीन लग्न झालेली जी आहे ना मुलगी, तिने स्वयंपाक तयार केला. स्वयंपाक तयार केल्याच्या नंतर घाई गडबडीमध्ये थोडासा स्वयंपाक चुकला. अजय महाराज तो विचित्र होता. त्यांनी जे आहे ते ताट जे आहे ते चांगले फेकून दिले. घायला स्वयंपाक म्हणतात रागा. दुसऱ्या दिवशी
आवाज येतोय ना माझा? भागवताच्या चतुर्थ स्कंदामध्ये इथे भगवान शंकर यांचं चरित्र जे आहे ते विस्तृत पद्धतीने सांगतात. आणि पुढे जे आहे ते आता मनू महाराजांचे जे 2 मुलं आहेत त्या मुलांचं चरित्र या चतुर्थ स्कंदामध्ये केलेलं आहे. त्यांचा जो उत्तानपद नावाचा मुलगा आहे मनू महाराजांचा. राधे राधे. बरं झालं लाईट आली. एकतर माझा आवाज बसलाय आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत येईल याची शाश्वतीच नाही महाराज. उत्तानपद शब्दाचा अर्थ आहे का? आणखीन आपल्याला दशमस्कंदापर्यंत जायचं आहे. ज्याचे उलटे पाय असतात त्याला उत्तानपद असं म्हणतात. तसा या जीवात्म्याला जो उत्तानपद म्हणतात. आता या उत्तानपदाचे 2 विभाग आहेत. तसं या जीवात्म्याला देखील 2 आवडी असतात. माणसं म्हणतात ना, चांगली आवड आणि वाईट आवड. माणसाला दोन्ही बाजूने विचार करायला लावतो महाराज. एखादी 100ची नोट दिसली पडलेली रस्त्यावर, एक मन म्हणतं उचल घाल खिशात गपचीप, आणि दुसरं मन म्हणतं कोणाची तर बिचारी पडली असेल देऊन टाकली पाहिजे. एखाद्याची पडलेली जरी बघितली असेल तर दुसरं मन म्हणतं त्याला दे परत, दुसरं मन म्हणतं त्याला माहितीच नाही आपापलं घरचे. तसे 2 विचार सरणी आहे प्रत्येकाच्या. तसं इथे जे आहे ना, सुरुची आणि सुनीती या 2 जीवात्म्याच्या आवडी आणि त्या ठिकाणी नावडी. सुरुची जी आहे ती चांगली रुची, तिला सुरुची असं म्हणतात. आणि नीती म्हणजे काही काही माणसाला नीतीने वागावंसं वाटतं आणि काही काही जीवात्मे जे आहेत ती रुचीनुसार वागतात, मनाप्रमाणे जगतात महाराज. ल्यावे खावे बरे असे असावे सदैव, हेची करती हाव संसारिक. संसारिक जीव जे आहेत ना महाराज ते रुचीनुसार वागतात. आणि हरिपाठ तुम्हाला माहिती आहे, मनोमार्गे गेला तो तेथेच मुखला, तो तेथेच मुखला. जो मनाच्या मागे गेला ना तो मुक्तो, आणि जो नीतीच्या मागे जातो ना त्याला फळ देखील टिकणारं मिळतं. म्हणून टिकणारं फळ संस्कृत मध्ये ध्रुव म्हणजे शब्दाचा अर्थ आहे निश्चित. ध्रुव म्हणजे न डगमगणारं असा अर्थ होतो त्याचा. तसं ही जी सुनीती आहे या उत्तानपदाला जीवात्म्याला जे आहे ते आवडतच नाही महाराज. नीतीने वागायचं म्हटलं की दुसरा काहीतरी विचार डोक्यामध्ये येणारच. माणसाला देखील माणसाचं मनच नैतिकतेकडे घेऊन जात नाही महाराज. म्हणून तर माऊलीला म्हणावं लागलं, मनाच्या मागे जो जग गेला ना तो संपतो महाराज.
एखाद्या व्यसनी करणाऱ्या माणसाला विचारा, तुम्ही का एवढा अतिव्यसन करता? एवढी चांगली पत्नी आहे, मुलं आहेत, मुलगी आहे, प्रपंच संसार चांगला चालत आहे, एवढं तुम्ही संसाराचं का वाटोळ करता? तो म्हणतो व्यसन करणं वाईट आहे, मला माहिती आहे म्हणे, परंतु माझं मनच आवडत नाही म्हणतो. त्याचं वाक्य काय असतं? माझं मन मला कंट्रोल होत नाही. स्वतः तो सांगतो मला असं. याचा अर्थ असा आहे, मनाच्या मागे जो जातो, मनाचा जो ऐकतो, त्याच्या जीवनामध्ये सुख समाधान येत नसतं. त्याला रुची असं म्हणतात. तसं या उत्तानपदाने रुचीला जवळ ठेवला आणि नीतीला हाकलून दिलं. जात असताना गरोदर होती, मग ती कुठे माहेरला न जाता राजवाड्याच्या रस्त्यावरच आश्रम होता ऋषी लोकांचा, तिथे राहायची, महाराज सेवा करायची. आणि तिथे तिला एक मूल झालं, त्याचं नाव ध्रुव. इकडे राजमहालामध्ये एक मूल झालं या सुरुचीला, त्याचं नाव उत्तम. असं रुचीनुसार मिळणार फळ तात्कालिक उत्तम वाटतं, चांगलंच वाटतं महाराज, पण ते टिकणार नसतं. आपल्याकडे म्हणच आहे बघा सध्याचे, आकर्षक चायनाची वस्तू एखादी असू शकते, पण चायना आणि घरापर्यंत जाईल. चले तो शाम तक, नाही तो चांद तक म्हणतात. क्वालिटीची कोणतीही वस्तू असू द्या, कंपनी वॉरंटी गॅरंटी देते. ही जर वस्तू बिघाड जर झाला तर याच्या मोबदल्यात दुसरी देऊ, पण माहिती आहे 1 वर्षापर्यंत 2 वर्षापर्यंत या वस्तूला काही होणार नाही. गुणवत्ता आहे, क्वालिटी त्याच्यामध्ये. तसं नीतीने तुम्ही काहीही कमवा, तुम्हाला समाधान मिळतं. नैतिकतेच्या मार्गाने जा तुम्ही. ज्या परिस्थितीमध्ये आहात त्या परिस्थितीमध्ये तुम्ही अत्यंत त्या ठिकाणी सुखी राहता महाराज. आनंद काही विकत आणण्याची गरज नाही, सुख विकत आणण्याची गरज नाही. आपोआप महाराज घराचं मंदिर होतं, सगळे सुखी असतात. हे नीतीचं फळ मिळत असतं. म्हणून हा जो राजा आहे उत्तानपद, कथाभार विस्तीर्ण फक्त आध्यात्मिक भावनिक मला सांगतो. तसं या उत्तानपदाने नीतीला हाकलून दिला असल्यामुळे तिला जो झालेला मुलगा होता, त्याने एका दिवशी ध्रुवाने त्या ऋषी बालकामध्ये खेळता खेळता त्या ऋषी बालकाने विचारलं, अरे तुझ्या वडिलांचं काय नाव आहे? कळायला लागलं ना, 4.5 वर्षाचं वय झालेलं होतं. आईकडे गेला, आई माझ्या वडिलांचं काय नाव आहे? तुझ्या डोळ्यातून पाणी आलं. अरे बाळा म्हणे, मी खूप आभारी स्त्री आहे, कारण तुझ्या पिताजीने मला घराच्या बाहेर हाकलून दिलेलं आहे. मी इथे राहते, इथे सेवा करते या साधू संतांचे, ऋषी लोकांचे. तुझे वडील कुणी सामान्य नव्हे, तुझे वडील जे आहेत ते पृथ्वीचे चक्रवर्ती सम्राट उत्तानपद त्यांचं नाव आहे. म्हणे आई तुला का त्याने हाकलून दिले? म्हणे मी त्यांना आवडत नाही म्हणून त्याने हाकलून दिले. मग तू आवडत नाही त्यांना, मी तरी आवडेल ना, मला मी त्यांचा मुलगा आहे ना. अशा प्रकारे जेव्हा ते बोलतो, म्हणे बाळा म्हणे तू जा, यदा कदाचित तुला पाहून तरी त्यांनी मला स्वीकारलं तर. मग त्या ऋषी बालकासह ध्रुवजी जे आहेत ना, ते त्या राजमहालामध्ये गेले. राजसिंहासनावर उत्तानपद राजा बसलेला आहे, बाजूला सुरुची राणी बसलेली होती. आणि तिने महाराज जेव्हा आपल्या सवतीचा मुलगा पाहिला, त्याला सांगितलं, खबरदार म्हणजे वरती यायचं नाहीये, आणि तू जे आहे ना तिथेच थांबायचं. त्या सिंहासनाच्या वरती येत होते आणि मांडीवर बसलेले होते त्यांचे चिरंजीव, त्यांचा भाऊ बसलेला, तुम्ही उत्तम मांडीवरती बसलेला. ध्रुवाला त्या ठिकाणी इच्छा झाली की थोडं त्या ठिकाणी महाराज अंतःकरण आहे, आणि निरागस अंतःकरणाचे ध्रुवजी म्हणायला लागले, पिताजी मी तुमचा मुलगा आहे. त्यांना माहिती होतं राजाला, वाटेने येता जाता कधीही त्यांची नजर पडायची की त्या ऋषी लोकांनी सांगितलेलं होतं. परंतु हिंमत होत नव्हती कोणाची? उत्तानपद राजाची, की त्या सुनीतीला इकडे राजमहालामध्ये घरामध्ये आणावं आणि तिचा सांभाळ करावा. कारण स्त्रीच्या अधीन झाला होता, सवतीच्या अधीन झालेला होता. आणि का कोणास ठाऊक, जगामध्ये स्त्रीचा नैसर्गिक स्वभाव आहे. नवऱ्याचे प्रत्येक अपराध स्त्री सहन करू शकते. एक चापट मारली, 2 चापटे मारल्या, काही जरी मारले तर नवरा हे मारतोही आणि प्रेम करतो असा विचार करते. नवऱ्याचा प्रत्येक अपराध स्त्रिया सहन करते, पण एक अपराध जो आहे ना, तो कोणत्याही स्त्रीला सहन होत नाहीये, सहन होत नाही. हे ज्ञानशील आलेले होते बरं का. जिया उत्तम कुळीची या होती, गुण लावण्य आती तिये आणि किती न साहती सुतेजीपणे. जे उत्तम कुळातली स्त्री असते ना,
आपला जर पती जर त्या ठिकाणी परस्त्रीवर आकर्षित मोहित झालेला असेल तर ती म्हणते ती तिकडेच की माझ्या घरामध्ये नाही आहे, फक्त मीच राहणार आहे. सवत जी आहे ते आवडत नाहीये. स्त्रीचा नैसर्गिक स्वभाव आहे हा. तसे ह्या दोघी सवती होत्या, परंतु हिला ही आवडायचीच नाही महाराज. ही माझी सवत आहे असं तिला वाटायचं. ही नीती आहे, ही चांगलं राहणार आहे, चांगली वागणार आहे. सुरुचीला आवडत नव्हतं ते महाराज. म्हणून त्यांनी कटकार असताना तिला हाकलून दिलेला आहे. झालं असं ध्रुवजी म्हणायला लागले पिताजी मला कधी मांडीवरती घेता. तो मांडीवर घेण्याकरता जेव्हा राजाने हात पुढे केले ना तेवढ्यामध्ये हिने रागारागात राजाकडे बघितलं. खबरदार त्या पोराला मांडीवर घेतात. आज मांडीवर बसेल आणि उद्या राजगादीवर बसेल. आणि मग त्याच मुलाला अधिकार आहे जो माझ्या पोटी ज्याने जन्म घेतलेला आहे त्यानेच त्या राजगादीवर त्या मांडीवरती बसायचं. ध्रुवजी रडायला लागले. पिताजी तरी उचलून घेतली येतील पुढे. पण ध्रुवजी महाराज पिताजी पिताजी असे करुणामय हाक मारत आहेत, परंतु काही राजा उठेना महाराज. सरते शेवटी सुरुची बोलायला लागले म्हणजे अरे ध्रुवा तुला जर त्या राजगादीवर मांडीवर बसायचं तर तो अरण्यात जा, तपश्चर्या कर आणि तप करून नारायणाला प्रसन्न करून घे आणि त्याच्याकडून हे वरदान माग की माझा पुनर्जन्म जो आहे तो त्या ठिकाणी सुरुचीच्या पोटी व्हावा. तो माझ्या पोटातून जर जन्माला आला असता तर लगेच तुला राजगादीवर बसवला असता. म्हणजे त्यालाच अधिकार आहे अशा कठोर वचनामध्ये ती बोलली. ध्रुवजीला वाईट वाटलं. ध्रुवजी रडत रडत जेव्हा त्या आश्रमात आपल्या आईकडे गेले तिने सांगितलं अरे म्हणे ती सावत्र आई तुला तप कर म्हणते आणि नारायणाचं जर दर्शन कर म्हणते. याचा अर्थ आहे तिचं वचन तू सत्य करून दाखवायचं. ती नीतिमती महाराज काही शिकवणारी थोडीच होती. जा म्हणे तो अरण्यात जा. आणि ही माता जी आहे ना ती धन्य आहे महाराज. धन्य माता पिता तयाची या. राधे राधे. बालोसी वदनात्मानं मन्य स्त्री गर्भ संभृतम् अहो तेज क्षेत्रियाणां मानभंग मृष्यता. या बालकाचं अंतःकरण जे आहे ते कोळा अंतःकरण दुखावले. तो आईचं वचन सत्य करायचं म्हणून तो अरण्यात गेला मधुवनामध्ये. आणि तिथे जाऊन त्यांनी जे महाराज वाटेने जात असताना नारदाची भेट झाली. आता आईची शिकवण होती, संस्कार होते. खरं सांगतो तुम्हाला पहिला गुरु म्हणजे जननी असते, आई असते. पहिला गुरु. तुम्ही जसं ट्रेनिंग द्याल जसं तुम्ही शिक्षण द्याल त्या पद्धतीनेच महाराज तो मुलगा मुलगी घडत असते. संस्कार योग्य द्या. आतापर्यंतचा इतिहास आहे जी जी जगाच्या पाठीवर यश किंवा जी मोठी माणसं झाली ना त्या व्यक्तीपेक्षा त्यांच्या आईला जास्त महत्व दिलं महाराज. त्यांच्या मातेला जास्त किंमत दिलेली आहे. म्हणून अभंगामध्ये देखील धन्य माता पिता असं म्हटलंय. आकुल्या हिता जो असेल जागतन धन्य माता पिता दयाची. पुढील कन्या पुत्र नंतर स्वामी विवेकानंद असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, भगवान श्री ज्ञानोबा असतील, जेवढे संत महापुरुष जेवढे होऊन गेले तेवढे तुम्ही त्यांची माता बघा महाराज. त्या आईची शिक्षण आहे, आईची संस्कृती आहे त्यांना. याच्याकरता ही नीतिमती समजावून सांगितलेलं होतं. ध्रुवाला त्या ठिकाणी म्हटलं होतं अरण्यामध्ये जात असताना साधू संत भेटतील ते दिसल्याच्या नंतर त्यांचा अपमान करू नको. ध्रुवाने जेव्हा नारदजीला पाहिलं ना ते लोटांगण घालतच निघाले महाराज. नारदजीला वाटलं वा चेला असावा तर असा असावा म्हणाला. आणि त्या ध्रुवाला असं कुरवाळलं थोडस. 4.5 वर्षाचं वय आहे आणि परीक्षा घेतली थोडी. एवढ्या अरण्यात एकांतामध्ये बाळा कुठे निघाला असतो ते म्हणजे मी तपश्चर्या करायला निघालो. अगदी जोमात महाराज. ध्रुवजी बोलायला लागले, नारदजी हसायला लागले. अरे तपश्चर्या करणे काही हे वय आहे का तुझं? तुझं खेळण्याचं वय आहे. तुझं जे आहे ना मला त्या ठिकाणी खाण्याचं वय आहे. या वयामध्ये कुठे तुला तप होतं का म्हणे? तप करण्याकरिता शरीर मजबूत असावं लागतं. मनाची अवस्था जी आहे ना महाराज अगदी खंबीर पाहिजे. म्हणून तू आणखी बाल आहेस. नाही म्हणले नारदजी मला तपश्चर्या करायची आहे आणि देवाला प्रसन्न करायचं आहे.
नारदांनी भीतीही दाखवली, प्रलोभन दिले, पण ध्रुवजी म्हणतात मी तप केल्याशिवाय आता मला हे शरीर राहील अथवा न राहील का? देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, आता हे देह जाऊ द्या म्हणे, पण मी नारायणाचं दर्शन केल्याशिवाय आता परत येणार नाही. नारदाला वाटलं वा निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याचे पण निश्चय चांगला दिसतोय. अरे पण तप कसं करावं तुला माहिती आहे का? त्यावेळेस ध्रुवजी म्हणतात मला असं वाटतंय म्हणूनच भगवंतांनी तुम्हाला पाठवलेलं असावं. संतांची भेट अगोदर होते, देवाकडे जाण्याच्या अगोदर संतांची भेट होते. तुम्ही संत आहात का आणि मला तुमचा शिष्य व्हायचंय. नारदजी गदगद अंतःकरणाने त्या ठिकाणी म्हणले वा छान म्हणे, आणि मी तुला गुरु दीक्षा देतो, मंत्र देतो आणि ती विधी सांगतो. देवाचे नारदजीने ओम नमो भगवते वासुदेवाय असा हा द्वादशाक्षरी मंत्र दिला. आणि मंत्र दिल्याच्या नंतर मधुवनामध्ये ध्रुवजी तप करण्याकरता गेले. इकडे देवर्षी नारदजी राजाला येऊन थोडंसं फटकारतात, राजाला येऊन बोलतात. म्हणजे आता संतांचं दर्शन झालं की वाईट विचार निघून जातात. तुम्ही बघा महाराज, वाईट माणूस भेटला तर डोक्यात लगेच वाईट विचार येतात, आणि एखादा सभ्य महात्मा एखादा चांगला भेटला ना असल्याला देखील वाईट पण दुर्गुण निघून जातात. तसं या राजाला नारदाची भेट झाली, म्हणजे नारद तिथे आले, उपदेश केले. मग महाराजाच्या डोक्यात जो काही स्त्रीचा भाव होता, स्त्रीच्या हादीन गेलेला होता, ते महाराज तो गेला आणि सुनीती जी आहे त्या सुनीतीला राजमहालामध्ये घेऊन आला आणि तिला सांगितलं म्हणजे तू आता इथंच राहायचं म्हणे. आणि मग त्या दोन्हीही राहण्याला, पण नारदजीला म्हणायला लागले आता माझ्या पोराचं काय काही होणार नाही. आणि मग ध्रुवजीने मधुवनामध्ये 6 महिन्यामध्ये महाराज भगवंताला प्राप्त करून घेतलं. आणि योंत प्रविश्य मम वाच निवाम प्रसुप्ता, ध्रुवजीने सुंदर स्तुती केली. भगवंताने महाराज त्यांना त्या ठिकाणी अनेक वरदान दिले. आणि मग ध्रुवजीला 32,000 वर्षापर्यंत म्हणे की तुमची राजगादी राहील आणि त्याचं तो राज ऐश्वर्य उपभोगशील. आणि तदनंतर तुझ्याकरता एक ध्रुवलोक मी स्वतंत्र तयार केलेला आहे. तिथे माझे विष्णुदूत येतील, माझे पार्षद येतील आणि तुला घेऊन जातील असं वचन देतात. आणि मग महाराज ध्रुवजीचा हाच वंश पुढे जो आहे या उत्तर पदाचा पुढे, याच वंशामध्ये पुढे वेण नावाचा राजा झाला. आणि त्या वेणने यज्ञ यागादी सत्कर्म सप्ताह आदी हे सगळेचे सगळे बंद केले. मग असा दुर्गुणी जन्माला आल्यामुळे ऋषी लोकांनी त्याला शापच दिला. महाराज शाप दिल्यामुळे महाराज त्या ठिकाणी तो मरण पावला. आता त्याच वंशामध्ये पुढे ना तर तिथे पृथु नावाचा एक राजा झाला. त्याच वंशामध्ये पुढे प्राचीन बली नावाचा राजा झाला. त्याच प्राचीन बलीने वेगवेगळ्या तो हिंसा करायचा म्हणून नारदांनी त्याला जे आहे ना भागवताचं सगळ्यात अवघड ते प्रकरण आहे, त्याचं नाव आहे पुरंजन आख्यान. हे पुरंजन आख्यान देवर्षी नारदांनी प्राचीन बली राजाला सांगितलं आणि जो हिंसा करायचा, हत्या करायचा, पशु हिंसा करायचा, त्याच्यापासून त्याला निवृत्त केलं महाराज प्राचीन बली राजा. हे ध्रुवजीचाच वंश पुढे सांगितला. इथे 4था स्कंद जो आहे तो समाप्त झाला. आणि मग 5म स्कंदामध्ये प्रियव्रताचं चरित्र सांगितलेलं आहे. अत्र सर्ग विसर्ग स्थान वेगवेगळे ठिकाण म्हणजे 5म स्कंदामध्ये सांगितलेले आहेत. प्रियव्रत कोणाला म्हणतात? जो चांगलं व्रत करतो त्याला प्रिय व्रत असं म्हणतात.